आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी सीताराम प्रभू सखा पाटील विद्या मंदिर केळूसचा विद्यार्थी. आज आमच्या शाळेत सामाजिक वनीकरण विकास सिंधुदुर्ग यांनी विभागामार्फत आम्हाला कदम मॅडम, कदम सर, मोरे मॅडम आणि डोईफोडे सर यांनी मार्गदर्शन केलं. हरित सेनेचे शिक्षक तांबे सर यांनी आम्हाला उभं मार्गदर्शन केलं. डोईफोडे सर यांनी आम्हाला प्रात्यक्षिक म्हणजे सीडबॉल उपक्रमाचं प्रात्यक्षिक दाखवलं. त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी जो आम्हाला उपक्रम शिकवलेला आहे त्याचा आम्ही नक्की वापर करू. जून महिन्याच्या पहिल्या पावसात आणि आपलं पर्यावरण सुंदर बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. विद्यार्थिनी सेजल थोडावडेकर ही आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. तिला कार्यक्रम कसा वाटला? सेजल. नमस्कार, माझे नाव सेजल मनोज थोडावडेकर. मी इयत्ता 9वीची विद्यार्थी. आज आपण इथे सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग, वनपरीक्षण क्षेत्र, सामाजिक वनीकरण वेंगुर्ला यांनी जो आम्हाला सीडबॉल बनवण्याचा उपक्रम सांगितला ते बघून आम्हाला खूपच छान वाटलं. सर्वप्रथम इथे सर्व उपस्थितांचे आमचे मुख्याध्यापक श्री कोच सर यांच्या हस्ते स्वागत झालं. पोलीस अधिकारी आणि डोईफोडे सर यांनी आम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर त्यांनी जे आम्हाला सीडबॉल्स बनवायला सांगितली ती जी प्रक्रिया होती ती मला खूप आवडली. शेणखतामध्ये माती, त्याच्यानंतर पाणी मिसळून त्या मातीचे गोळे तयार करायचे. त्या गोळ्यामध्ये 2 होल करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 2 बिया टाकून ते होल बंद करायचे आणि ते जे बॉल्स बनवणार म्हणजे सीड बॉल्स बनवणार आपण ते जे सावलीमध्ये सुकट ठेवायचे आणि जेव्हा जून महिन्याचा पहिला पाऊस येईल तेव्हा ते बॉल्स टाकून द्यायचे म्हणजे पर्यावरणात टाकायचे. आणि त्याच्यातून जेव्हा फुलं जेव्हा वनस्पती उमलतील तेव्हा आपल्या सगळ्यांना त्या अधिक छान वाटते. ते असं सगळं प्रक्रिया त्यांनी आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितली आणि एवढं सुंदर मार्गदर्शन केलं. आमच्या शिक्षकांनी आम्हाला खूप छान सांगितलं. वनीकरण विभागाचे आमचे शिक्षक श्री तांबे सर यांनी आम्हाला ओघवतं मार्गदर्शन केलं आणि याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आमच्या शाळेकडून आभार मानते.